रोहन. त्याच्यानंतर सर्कल मध्ये आपण पाहायला गेलो तर उजव्या साईडला रितेश, राजू आणि त्यानंतर स्लिपला आपण पाहायला गेलो तर चांगले क्षेत्ररक्षक पाहतोय. लेफ्ट हँड फलंदाज आता मैदानात आपण पाहतोय अजय. लेफ्ट हँडेड फलंदाज झाले जर मैदानात तर निश्चितच थोडीशी कष्ट करावे लागेल फलंदाजांना. यष्टीरक्षक थोडीशी चुकी करते. जे टिपला असताना जर बॅक टू बॅक दुसरा विकेट मिळाला असता डोनेवाडी संघाला तिथपर्यंत पाहतो थोडीशी खराब पैकी. त्याच्यानंतर 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्या. दोनच घेतल्या. तो काय वास काढ्या लागल. एकंदर पाहतो आपण दिनेशला स्ट्राईकला. पुन्हा एकदा उंचावरती गेलेला चेंडू स्वतः गोलंदाज पुन्हा एकदा बॅक टू बॅक रेस. तिसरा विकेट आपण पाहतोय गणेशच्या नावावरती झालाय. तो दिनेशच्या पारीचा सुद्धा अंत होतो या ठिकाणी पाहायला गेलं तर मागच्या पहिल्याच बॉलवरती सुद्धा हा अशाच प्रकारे रोशनला आउट घेतलं. त्याच्यानंतर दिनेशला सुद्धा अशाच प्रकारे आउट घेतलं. पाहायला गेलं कट कॉपी पेस्ट सेम टू सेम विकेट. तोच गोलंदाज आतापर्यंत खूप सुरेख अशी गोलंदाजी होते ती गणेश याच्याकडून. कोणतेही मोठे फटके खेळू देत नाही फलंदाजांना. यावेळेस वेगवान गतीचा चेंडू कोणताही हालचाल करू देत नाही फलंदाजाला. चेंडू चाललाय निर्धाव. यावेळेस पंचांकडे अपील, मोठी अपील. पंच नाकारतील. चेंडू चाललाय निर्धाव. पाहायला गेलं तर 5वा चेंडू होता. ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता गणेशाचा. पाहायला गेलं ना 5 चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत आणि धाव मात्र खर्च केले ती 1. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जयेशला काही समजलं नाही. 1 बाउंड जातो चेंडू 4 धावांसाठी. शेवटच्या बॉलवरती असा फटका आलाय तो अर्जुनच्या बॅटमधून. पाहायला गेलं तर 5 चेंडू मागे मात्र 1च धाव खर्च केली होती. शेवटच्या बॉलवरती थोडासा खराब फटका. याच्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय आपण रोहन गोलंदाज दुसरं षटक घेऊन येतोय. पहिलाच बॉल अर्जुनसाठी. यावेळेस फटका थोडासा चांगला आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण नाही चेंडूवरती. क्षेत्ररक्षक धावतायत ते उचलणार फेकणार तिथपर्यंत पाहायला गेलं तर 2 धावा सहजरित्या कंप्लीट झालं.
रनिंग कर रे हरे जमान जयेश नाव कृष्णा म्हणून यावेळेस वेगवान गतीचा चेंडू पंच दंडित करतील. वाईटचा इशारा होतोय. एक अवांतर धाव ऍड केली जाईल धाव फलकावरती. धाव संख्या जाऊन पोहोचलो 8 या आकड्यावरती. यावेळेस फटका खेचला त्या ठिकाणी जयेश आणि कोणतीही चुकी नाही. सिक्स आहे ना रे आपण थांबायचं आहे तिथे. आपला पाय चेक केला जाईल. अजूनपर्यंत पाय उचलला नाही. पंच स्वतः जाऊन बघतील आणि विकेट जबरदस्त. आपण पाहायला गेलो ना खूप उंचावरती गेलेला हा चेंडू. नितीच्या गावाला वाटलं होतं का षटकारापर्यंत बॉल जाईल, षटकार पार करेल. मात्र त्या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर गोंडवाडची आन बान शान जयेश वाघमारे तिथे उभे होते आणि एक सुंदर जल मात्र तिथे टिपलाय. फलंदाज बाद अजयच्या बारीचा अंत. नवीन फलंदाज महिलेच्या आतमध्ये किशोर. पाहायला गेलं तर या षटकामधले 2 चेंडूंचा खेळ झाला आहे. 2 चेंडू मागे आपण पाहायला गेलो तर धावा खर्च झाले त्या 3 आणि पाहायला गेलं तर 3 धावा झाल्या त्या धाव फलकावरती 8. तिसरा धक्का मात्र इथे सारसी संघाला मिळाला आहे. अजयच्या स्वरूपात फटका खूप सुरेख होता. मात्र थोडीशी ताकद कमी पडली त्यामुळे फटका मैदानाच्या आतमध्ये जे राहिला आणि एक सुंदर असा झेल आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहायला गेलो तर 2 चेंडूंचा खेळ झाला. धाव फलकावरती धावा 8. याच्यानंतर नवीन फलंदाज किशोर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस त्रिफलाचित केलं इथे दाखवून दिले रोहन वाघमारे यांनी आपली गोलंदाजीचं प्रदर्शन. सुंदर असा गोलंदाज होता. आपण पाहायला गेलो तर ब्लॅक होलमध्ये दाखणारा हा चेंडू मिडल स्टंप ओढताना दिसला आपल्याला. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला गेलो तर खूप सुरेख गोलंदाजी. धक्कादार दुसरा धक्का मिळतोय किशोरच्या स्वरूपात. त्याच्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करण. इथून थोडंसं कष्ट करावं लागेल ती सारथी संघाला. कोणतेही मोठे फटके नाहीत त्यात आपल्याला विकेट गमवतात ती सारथी संघ. कमबॅक करावं लागेल इथून सारथी संघाला. हा फटका सुरेख आहे. त्या ठिकाणी राजू वाघमारे चुकी करतायत. 1 बॉल चेंडू चाललाय 4 धावांसाठी. पाहायला गेलं होतं तर जेल होती थोडी सोपी जेल मात्र जमिनीला दान झाले. त्यानंतर 1 बॉल चौकार आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. एक मार इथे कुठेतरी आपण पाहायला गेलो तर योग्य टप्प्यावरती गोलंदाजी रोहन वाघमारे. वाईडीज लाईनचा पुरेपूर फायदा उचलला मी पाहतोय आपण गोलंदाज रोहन याला. पुन्हा एकदा फटका चांगला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र त्यांच्या धावदा काय रे ते बोलायला अरे चौकाला बाहेरच्या आडवं बोल बाहेरच्या उडवा रे बॉल. ऑलिंपिक आपल्याला सांगायचं आहे काय अरे बाहेरच्या बॉल उडवा बॉल आहे त्या ठिकाणी आहेत आपले
षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहतो ते 15 या आकड्यावरती. दिसा मारत बेस मार दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण 15. तिसरं षटक घेऊन आले ते वसंत पवार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला फ्लिक केलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. चेंडूपर्यंत पोहोचल्यानंतर आपण पाहायला गेलो तर चेंडूने सीमारेषा पार झाडलंय आणि चेंडू चाललाय 4 धावांसाठी. पहिल्याच बॉलवरती 4 धावा मिळवल्यात त्या सारथी संघाला. अशीच जर फलंदाजी झाली तर निश्चितच धावसंख्या खूप वेगाने वाढेल. पहिल्याच बॉलवरती 4 धावा मिळल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 19 या आकड्यावरती. इथून थोडंसं कमबॅक करावं लागेल सारथी संघाला. पहिलाच फटका 4 धावांसाठी. हा फटका सुरेख आहे. त्या दिशेला क्षेत्ररक्षक रोहन वाघमारे कोणतीही चुकी नाही. सरळ चेंडू चाललाय. रोहन वाघमारे याच्या हातात फलंदाज बाद. पाहायला गेलं तर 4था धक्का सारथी संघाला. 5वा धक्का सारथी संघाला ते किशोरच्या स्वरूपात करणच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होताना पाहतोय तो विजय याला. फटका स्वरूप त्या दिवशीला पुन्हा एकदा पाहतो. स्टेट मारलेला फटका. दुसरीचा प्रयत्न होता मात्र दुसरीचा प्रयत्न थांबवला. बॅकअप खूप सुरेख. एकच धाव मिळेल आणि एक धावच्या सहाव्या धाव फलकावरती धावा आपण पाहतोय ते 20 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ झाला. धाव फलकावरती धावा पाहतोय 20 या आकड्यावरती. स्ट्राईकवरती आपण पाहतोय अर्जुन नो शॉटला फटका. त्या दिशेला क्षेत्ररक्षक नाही. चेंडू चाललाय 6 धावांसाठी. फ्लॅट षटकार. बरेच कालावधून आलेला हा एक बिग बॅश षटकार आपण पाहतोय विजयच्या बॅट मधून. अर्जुनच्या बॅट मधून. बॉल येपू का इकडे दाखव ना. अरे सॉरी या का बॉल हप त्याकडे तुझा बॉल मागव. नवीन नाही पेल. मॅच बॉल घ्यायचा आहे आपण. जुना बॉल इकडे द्यायचा आहे. 26 ना टीव्ही दे आता. तू ये पुसस टीव्ही दे आता. पाहायला गेलं तर 4थ्या बॉलवरती असा फ्लॅट षटकार आपल्याला पाहायला मिळाला अर्जुनच्या बॅट मधून. अशाच फटक्यांची काही गरज असेल ती सारथी संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा कनेक्शन चांगला झाला नाही. थोडस बॉल चेंडूला आपण पाहतोय बॉल मात्र क्षेत्ररक्षकाला चकून चालत होता. मात्र त्या ठिकाणी बॅकअप खूप सुरेख.
आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाले. आता पाहायला गेलं तर शेवटचा चेंडू असेल बहुतेक या षटकामधला. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 28 या आकड्यावरती. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील ते अर्जुन. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू चाललाय निर्धाव. षटक संपलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा 28. शेवटचे षटक असेल. या शेवटच्या षटकात धावा कित्येक ठोकल्या जातील हे पाहावं लागेल सारथे संघाकडून. पाहायला गेलं तर खूप जास्तीत जास्त धावा ठोकणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती धावून गोलंदाज रितेशला बोलून घेतलंय गोलंदाजीसाठी. डॉट नको रे. स्ट्राईकवरती आपण पाहतोय विजय याला. पहिलाच बॉल डॉट नको ना बोल. आतमध्ये स्विंग केलाय रितेशने. एक जबरदस्त अर्जुन मारेल. लेग कटर आपण पाहतोय गोलंदाजीसाठी रितेश पवार. चांगला गोलंदाज, चांगला फलंदाज. मारू लाग त्याला. यावेळेस ऑफ साईडला केला गेलेला फटका त्या दिशेला क्षेत्ररक्षण आहे. चेंडू उचलणार, फेकणार तिथपर्यंत पाहायला गेलं तर 2 धावा सहजरित्या कंप्लीट केलाय. थोडीशी फेकी खराब, मात्र 2 धावा मिळतील. शाबास बुवा. झालेली सापत. डॉट नको असेल. कमी कर थोडा. धावसंख्या जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. 30. 2 चेंडूंचा खेळ झाला. धाव फलकावरती धावा 30. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. स्ट्राईकवरती विजय. फटका सुरेख आहे. त्या दिशेला क्षेत्ररक्षक जयेश कोणतेही हालचाल करू देत नाही. चेंडू चाललाय जयेशच्या डोक्यावरून. षटकार. असेच फटके मारावे लागतील विजयला. एक मोठा फटका आला. यावेळेस आत खोलले विजयने. शाबास बुवा. धावसंख्येने उडी मारून जाऊन सरळ पोहोचला ती 36 या आकड्यावरती. 36 न्यात बुवा. अजून 2 ट्राय कर. यावेळेस वेगवान गतीचे चेंडू. कोणताही स्विंग नाही, फक्त वेग दिलाय चेंडूला. वेग म्हणून चाललाय चेंडू. निर्धाव अर्थात डॉट चेंडू. पाहायला गेलं तर चौथा चेंडू डॉट आलाय. पाहायला गेलं 2 चेंडू शिल्लक असतील या षटकामधले. ओहो, यावेळेस उडवला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक रोहन वाघमारे. कोणतीही चुकी नाही. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण त्या ठिकाणी. फलंदाज बाद. विजयच्या पारीचा अंत. शेवटचा चेंडू असेल. मारा करणार रोशन. 36 रे 36. शेवटचा बॉल असेल. शेवटच्या बॉलवरती एक मोठा फटका येईल का? स्ट्राईकवरती आपण पाहायला मिळेल ते रोशन. चांगला फटका होता, दर्जेदार फटका होता. थोडीशी ताकद कमी पडली. निश्चितच षटकार असता. मात्र त्या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर एक चांगला अष्टपैलू रोहन वाघमारे. कोणतीही चुकी नाही. बऱ्याच मॅची त्याने अशा खेळल्यात. त्या ठिकाणी फुल अंदाज. यावेळेस फटका सुरेख आहे. देखना फटका तरी जयेश. इथे थोडीशी चूक झाली. फंबलिंग झाले. 2 धावा सहज कंप्लीट झाले. तिसरीचा प्रयत्न मला वाटतो करतील आणि सहजरित्या 3 धावा मात्र मिळवल्यात. 3 धावा सहज कंप्लीट झाल्या. धाव संख्या जाऊन पोहोचले 39 या आकड्यावरती. विजयासाठी मात्र 40चा पाठला करतेच. आणि आपण पाहायला गेलो तर डोनेवाडी संघ 40 धावा कशा प्रकारे चेस करतील हे पाहावं गरजेचं आहे. दोनच रन सगळ्या मॅची नंतर जुन्या जुना ना त्या फक्त लास्ट मॅच केलं मी.
दोन नवीन होते ते लास्ट नाही म्हटलं. पहिल्या गेला 24 बॉल आणि 40 धावांची गरज असेल ती दोनेवाडी संघाला. पहिल्या गेले ते 40 धावांचं आव्हान मात्र इथे मोठं केलं उभं ते दोनेवाडी संघाच्या समोर. कशा प्रकारे चेस गर्दीला पाहणं गरजेचं आहे. याच्यानंतर आपण पाहायला गेलो तर सलामीची जोडी महत्वाच्या आतमध्ये पाठवायची आहे दोनेवाडी संघ. मग आपण सुद्धा सारखे संघ सेपरेशन लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. भरात ते सलामीची जोडी पाहतो आपण मैदानात ती प्रसाद आणि रितेश हे दोन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. धावांचा पाठलाग करत होताना सलामीची जोडी पाहतो दोनेवाडी संघाकडून ते रितेश आणि प्रसाद. इथून थोडीशी आपल्याला पाहायला गेलं तर फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. आव्हान खूप मोठं ठेवलं ते सारखे संघाने. पहिलाच बॉल लेफ्ट हँड फलंदाज रितेशसाठी. पहिल्याच बॉलवरती आक्रमण चेंडू चालला फरार 4 धावांसाठी सॉरी षटकार. पहिल्याच बॉलवरती असा फटका आला रितेशच्या बॅट मधून. मला वाटतं कुठेतरी पाहायला गेलं 3 षटकामध्ये मॅच संपवण्याचा प्रयत्न असेल फलंदाजाचा. सॉरी 4 धावा असतील. मला पण दिसत नाही चौकार रे. पहिल्याच बॉलवरती 4 धावा ठोकल्यात रितेशने. दुसरा बॉल असेल त्यासाठी पुन्हा एकदा ऑफ साईड खेळण्याचा प्रयत्न. वाईटची मागणी केली होती पंचांकडे. पंचांचा इशारा येत नाही. चेंडू चाललाय निर्धाव. वेगवान गतीचा झेंडू फलंदाजाला काही समजलं नाही. ऑफ साईड खेळण्याचा प्रयत्न होता. थोडं बीटी गेले गोलंदाजाने फलंदाजाला. यावेळेस पुन्हा एकदा फटका सुरू काय त्या दिशेला क्षेत्ररक्षक नाही. रुबाबदार चौकार यावेळेस रितेशच्या बॅट मधून आलाय. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धाव फलकावरती धावा झाल्या ते 8. फलंदाजी खूप सुरे
प्रमाण. इथून थोडंसं आपल्याला विकून खेळणं गरजेचं आहे. यावेळेस आपण पाहतो चौथा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईड खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र पंच दंडित करतील. वाईटचा इशारा येतोय. नाही तिकडे नाही मी. हा मग तेच बोलतोय पंचांनी दंडित केलंय. चेंडू चाललाय वाईड. एक अवांतर धाव मात्र इथे ऍड केली जाईल. धाव फलकाने चेंडू चाललाय सरळ निर्धाव. फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाला चकवून चाललाय चेंडू निर्धाव. पाहायला गेलं तर खूपच वेगवान गतीचे चेंडू फक्त गोलंदाज. पुन्हा एकदा वेगवान गतीचे चेंडू. पुन्हा चेंडू चाललाय निर्धाव. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. अशीच गोलंदाजी करावी लागेल सारसाई संघाला. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. अजूनही पाहायला गेलं तर या चेंडूवरती एक मोठा प्रहार येईल का ऋतूच्या बॅटमधून हे पाहावं लागेल. यावेळेस बॅटची चेंडू थांबणार नाही. पाठीमागच्या दिशेने चेंडू येतो 4 धावांसाठी. मी म्हटलं होतं जर पाठीमागे जर चेंडू क्षेत्ररक्षकाला चकून आला तर निश्चितच 4 धावा सहजरित्या मिळतील. आणि या 4 धावांच्या मदतीस धावसंख्या जवळ पोहोचली ती 13 या आकड्यावरती. पाहायला गेलं तर पहिलं षटक संपलंय. एका षटकाची समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 13. पहिल्या षटकात 13 धावा आपण पाहतोय. धाव फलकावरती नंतर आपण पाहायला गेलो तर दुसरे षटक मात्र घेऊन येते ते गोलंदाज बॉलरचं नाव सांगा ना. गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय आपण नवीन बॉलर करण. शाळेवरती पाहायला गेलं तर प्रसाद पवार आउट स्ट्राईक मध्ये आपण पाहतोय. हा फटका सुरेख आहे. ऑफ साईडच्या दिशेने सुरेख फटका केलेला आहे. त्या दिशेला क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जाईल 4 धावांसाठी. पहिल्याच बॉल 4 धावांसाठी. पाहायला गेलं तर या 2 फलंदाजांनी मात्र ठामपणे रोखून धरलंय. मला असं वाटतंय की 4 धावांनी सुरुवात करायची आहे असं वेगळं सांगता येते. 4 धावांनी सुरुवात करायची आहे. 4 धावांनी समाप्त करायचं आहे. पाहायला गेलं तर दोन्ही क्लास फलंदाज आपण पाहतोय मध्येच्या आतमध्ये. हा फटका सुरेख आहे. त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. त्याच्यावरतून चाललाय चेंडू. 1 बाउन्स 4 धावा. पाहायला गेलं तर प्रसाद पवार खूप उत्कृष्ट फलंदाज. यांना जर आउट घेतलं विकेट घेतलं तर निश्चितच प्रेशराईज होऊ शकतो दोन्ही संघ. एक क्लासचा फटका दर्जेदार फटका त्यांच्या बॅटमधून निश्चित येतच राहतात. यावेळेस बेट केले गोलंदाजांनी फलंदाजाला. चेंडू चाललाय निर्धाव. हा फटका सुरू काय त्या दिसला क्षेत्ररक्षक आहे. फटका फसला आणि फलंदाज बाद. पहिला धक्का मिळाला डेनेवाडीला संघाला तो प्रसारच्या स्वरूपात. याच्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहन उर्फ कादरी 10 मॅन आर्मी. रोहन टाक ना.
रिव्हर्स शॉट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. पहिलाच बॉल मात्र रिव्हर्स शॉट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता रोवण्याचा. पाहिला गेला तो इगो. 13 बॉल 19 धावांची गरज. यावेळेस फटका सुरेख आहे आणि कोणतीही हालचाल नाही क्षेत्ररक्षकाकडून. फलंदाज बाद. खडे कॅच. यावेळेस रोहनला माघारी पाठवलंय समालोचन कक्षामध्ये. इथून थोडंसं प्रेशर होऊ शकते डोनेवाडी संघाकडे. ज्यामध्ये खेळाडूची आतुरता होती, खूप वाट पाहावं लागेल त्या खेळाडूला. तो खेळाडू मात्र मैदानात आपण जाताना पाहतोय. जयेश वाक मारे. दोन षटकाची समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 21. 12 बॉल आणि 19 धावांची गरज ती डोनेवाडी संघाला. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय गोलंदाज विजय. अजूनही मैदानात आपण पाहायला गेलो ना तर रितेश पवार अजूनही ठामपणे उभे आहेत मैदानामध्ये आपल्या संघासाठी. निश्चितच 2 विकेट मात्र प्रसाद आणि रोहनच्या यावेळेस गमावल्या तर डोनेवाडी संघाने. थोडासा प्रेशर आला असेल पण अजूनही रितेश पवार मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बीट केले फलंदाजाला बीट केलंय. कोणताही चान्स आहे. चेंडू चाललाय निर्धाव. पाहिलं जातं जबरदस्त गोलंदाजी पाहतो आपण विजयच्या स्वरूपातून. एक वेगवान गतीचा गोलंदाज यावेळेस ट्रॅकवर. त्याला कोणतीही संधी मिळणार नाही. चेंडूला पाठवणे सीमा रेषे बाहेर. हा तो रितेशच्या बॅट मधून एक दर्जेदार चौकार. दुसरा बॉल. त्या बॉलवरती एक गणगती प्रहार चढवलाय रितेशने. 4 धावा मिळवल्यात. यावेळेस पुन्हा एकदा इथे पंचांनी दंडित केलंय. नो चेंडूंचं आव्हान आलंय पंचांकडून. ओव्हर फुस्टेपचं आपण पाहतोय. इथे मांग केले पंचांनी. DRS ची मांग केलं इकडे. काय साहेब काय नाही तुझं समज नाही काय दिसणार. निर्णय आहे ना तू पाया खालना नऊ ना. चप्पल नाही बाहेरच्याच घ्यावा.
मध्ये दे ना. बॉलच नाही दिसत. दोन्ही पंचांनी निर्णय घ्यायचा आहे. इथे कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही, यष्टीरक्षक समोरच आहे, त्याच्यामुळे काही दिसलं नाही. वाईटची रेष आपण निर्णय घ्यायचा आहे दोन्ही पंचांनी आणि कळवायचा आहे. जे काय असेल निर्णय ते घ्यायचा आहे लगेचच. तुम्ही निर्णय दोघं बॉल नाही दिसत इथं. हा बॉल दिलाय. मग काय दिसत नाही रे. नाही दिसत नाही. अंपायर कीपर दाडा आणत आहे ना. थांब बाजूला येतो. यायलाच वाईड. आता वाईट दिसत नाही त्याला. ते हेरचं पण कसं दिसतं. यावेळेस फटका सूर्य काय त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, पण त्याच्या डोक्यावरून जाताना फक्त क्षेत्ररक्षक पाहिल आणि चेंडू चाललाय 6 धावांसाठी. एक दर्जेदार षटकार आला रितेशच्या बॅट मधून. धाव संख्येवर धावा झाल्या त्या 33. अजूनही 7 धावांची गरज असेल तिघांवरील संघाला. थोडीशी पंदालीन पाहतोय आपण क्षेत्ररक्षकाकडून आणि एकच धाव कंप्लीट झाले. सात चेंडू आणि 6 धावांची गरज. स्ट्राईक वरती पाहायला गेलो तर 24 शिवाग मारे ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. गोलंदाजी ड्रॉप वरती विजय शेवटचा गोल असेल या षटकामधला. कशा प्रकारे हाताळतील हे पाहावं लागेल. फटका सुरेख आहे, फटका सुरेख आहे. चेंडू पाडणार राहुल विजय फटका असेल. एक जबरदस्त फटका. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना एक पहारदार षटकार आला तो जयेशच्या बॅट मधून. पाहायला गेलं तर वॉक बघा त्यांचा एक अद्भुत वॉक. स्टायलिश फलंदाज जयेश वाघमारे. पाहिलं गेलं तर विजय संघाचं अभिनंदन असेल, हरण्या संघाचं गोड गोड कौतुक असेल.